नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच परीक्षांच्या निकालाच्या प्रतीक्षेत बरेच विद्यार्थी आहेत। काहींचे निकाल लागलेले आहेत तर नियुक्त्या बाकी आहेत, नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत सुद्धा आहेत आणि काही रिस्पॉन्स शीट आलेले आहेत। तर त्या रिस्पॉन्स शीटचे जे मेरिट लिस्ट आहे तर त्या मेरिट लिस्ट अजून लागलेल्या नाही आहे। तर विविध प्रकारच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आहेत आणि आचारसंहितेमुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लांबलेल्या आहेत। आचारसंहितेमुळे निकालसुद्धा लागत नाही आहे, नियुक्तीसुद्धा देण्यात येत नाही आहे आणि मेरिट लिस्टसुद्धा लावली जात नाही आहे। तर याचाच एक भाग असलेला तलाठी हे पद जे आहे तर याचा निकाल वगैरे लागलेला आहे, सिलेक्शन लिस्ट लागलेले आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा झालेलं आहे, पण अजून नियुक्त्या मात्र काही जणांना मिळालेल्या नाही आहेत। काही ठिकाणी नियुक्त्यासुद्धा मिळालेल्या आहेत, परंतु काही ठिकाणी या नियुक्त्या मिळालेल्या नाही आहेत आणि त्यांना आता प्रश्न आहे की नियुक्त्या नक्की कधी मिळतील आता यानंतर। तर त्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आजच्या लोकमत पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे, तर तेच आपण बघणार आहोत। तर चला बघूया नेमकं अपडेट काय आहे, बातमी काय आलेली आहे, कधी नियुक्ती मिळेल आणि कशा पद्धतीने नियुक्तीची प्रोसेस जी आहे ती असणार आहे। तर आपण बघू शकतो इथे ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि इथे आपण बघू शकतो 7 एप्रिलची ही बातमी आहे, पेज क्रमांक 5 दिलेला आहे। पुणे मेनमध्ये सुद्धा ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे। इथे अहमदनगर मेनची मी बातमी तुम्हाला दाखवतोय। तर या ठिकाणी आपण बघतोय तलाठ्यांना जून नंतरच नियुक्ती प्रक्रियेला लागणार वर्षाचा कालावधी, तर एवढा अवधी त्यांनी सांगितलेला आहे आणि कशा प्रकारे ती प्रोसेस असणार आहे तर ते आपण डिटेलमध्ये बघूया। नेमकं बातमीमध्ये काय दिलेलं आहे आणि कशा रीतीने पुढची प्रोसेस असणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया। तर आचारसंहितेचा अडसर हे कारण त्यांनी सांगितलं आहे आणि कशा पद्धतीने आचारसंहितेचा अडसर आहे ते सुद्धा त्यांनी दिलं आहे। यादीतील उमेदवारांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्राधान्य नियुक्तीचा प्राधान्यक्रम दिला होता। दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने नियुक्तीबाबत काय करावे या संदर्भातील राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली। आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याने राज्य सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगास पत्रव्यवहार केला होता। आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीची ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती करण्यात आली होती। या नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याचं आयोगाच्या सूत्रांचं म्हणणं आहे आणि ही नियुक्तीचं जे विनंती करण्यात आली होती, जे निवडणूक आयोग आहे केंद्रीय, तर त्यांना जी विनंती करण्यात आली होती तर ती विनंती जी आहे ती मान्य होऊ शकणार नाही असं काही आयोगातील सूत्रांचं म्हणणं आहे। तर त्यामुळे जे आहे या प्रोसेसला उशीर लागेल आणि इथे काय म्हणणं आहे आपण बघूया। तर तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवारांकडून कागदपत्रांची पडताळणी प्राधान्यक्रम भरून घेतला होता, आपण बघितलं आहे आणि निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते, जी विनंती केली होती त्यासाठी। मात्र ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतर मिळणार आहे असे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे तलाठी भरतीसाठी तब्बल 1 वर्षांचा कालावधी असल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत। म्हणजे आपल्याला फॉर्म भरून आणि नियुक्ती मिळण्यासाठी जवळपास 1 वर्षांचा कालावधी लागणार आहे। तर त्यामुळे उमेदवारांचा कुठेतरी हिरमोड झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। या परीक्षेचे जे आक्षेप होते त्या आपण बघितलं की किती वेळेस त्यांनी चेंज केलं आहे आपल्या याच्यामध्ये, मेरिट लिस्टमध्ये आणि सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांनी बऱ्याच वेळेस चेंज केलं आहे। नंतरसुद्धा त्यांनी सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर DV झाल्यानंतरसुद्धा त्यांनी आत्ता चेंज केलं होतं आणि मार्क्स कमी जास्त झाले होते बऱ्याच जणांचे, तर ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। त्यानंतर आपण बघूया परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी तसेच निवड यादी मार्चमध्ये त्यांनी जाहीर केली होती। तसेच पेसा अंतर्गत असलेल्या 13 जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने थांबवण्यात आली होती। मात्र पेसा क्षेत्र गावनिहाय असल्याने केवळ अशाच गावांमधील 574 पदांची निवड प्रक्रिया स्थगित केलेली आहे। फक्त 574 पदं जे आहेत तर त्यांचीच निवड प्रक्रिया जी आहे ती स्थगित केली आहे। बाकी सगळे जे असतील त्या जिल्ह्यांमधील विदाऊट पेसाचे जे पदं असतील तर त्यांचीसुद्धा निवड जी आहे ती आता नियुक्तीच्या अंतिम प्रोसेसमध्ये आता ते आलेले आहे। त्यामुळे आता अन्य 1718 पदांसह एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 4219 पदांसाठी सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली। जे 1000 पदं होते पेसाचे जिल्ह्यांमधील पेसा व्यतिरिक्त, तर त्या पदांना घेऊन एकूण 4219 पदांसाठीची सुधारित गुणवत्ता यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आली होती। परंतु आता नियुक्तीसाठी त्यांनी जून नंतरचा कालावधी सांगितलेला आहे आणि बाकी झेडपीच्या पण ज्या नियुक्त्या असतील तर त्यासुद्धा आता झेडपीच्या असतील किंवा पुरवठा विभागाचा जर निकालच लागलेला नाही आहे तर पुरवठा विभागाचा निकाल वगैरे असेल किंवा मग
त्यांचं पूर्ण प्रक्रिया जी असेल ती जूननंतरच पार पडेल आणि आचारसंहिता संपल्यानंतरच त्याचं काहीतरी पुढची प्रोसेस जी आहे ती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी थोडासा विद्यार्थ्यांचा हिरमोड झालेला आहे. कारण निकालाच्या प्रक्रियेला एवढा उशीर जर लागणार असेल आणि MPSCने सुद्धा तारखा जाहीर केलेल्या नाही आहे, पण आजच्या पेपरमध्ये त्यांनी बातमी दिली आहे की MPSCच्या सुद्धा तारखा ज्या आहेत त्या लवकरच जाहीर करणार आहेत, जेणेकरून मुलांचं अभ्यास जो आहे अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करण्यासाठी आणि त्यानुसार अभ्यास करण्यासाठी त्यांना सोपं जाईल. तर हेच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. नेमकं तलाठ्यांना नियुक्ती कधी मिळेल, तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत हे अपडेट पोहोचत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जेणेकरून तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ जातील आणि शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांपर्यंत. जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि नियुक्ती कधी मिळेल तर ते त्यांनासुद्धा कळू द्या. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा.